मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असं म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले आणि राज्याचे मुख्यमंत्रीही झाले। पण यंदा मात्र ते सत्तेत आले ते देवेंद्रजी किंवा फडणवीस साहेब म्हणून नाही, तर यंदा ते सत्तेत आले देवा भाऊ म्हणून। 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच देवा भाऊ हा शब्द लॉन्च झाला होता। पण भाजपला देवा भाऊ हा शब्द का लॉन्च करावा लागला? आधीच्या देवेंद्रजी या शब्दामध्ये नेमका काय प्रॉब्लेम होता? देवा भाऊ हा शब्द लॉन्च करण्याचं पहिलं कारण म्हणजे 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीमुळे स्वतःची मलिन झालेली प्रतिमा पुसण्यासाठी देवा भाऊ हा शब्द आणला गेला। देवा भाऊ शब्द लॉन्च करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाचा रोष कमी करणं, तर देवा भाऊ शब्द लॉन्च करण्यामागचं तिसरं कारण म्हणजे पक्षफूट करणारा नेता ही ओळख पुसण्यासाठी भाजपनं देवा भाऊ हा शब्द आणला। चौथं कारण म्हणजे महायुतीतील इतर पक्ष नेतृत्वांप्रमाणेच सर्वसामान्य लोकांना लगेच कनेक्ट करण्यासाठी भाजपनं देवा भाऊ हा शब्द आणला। तर देवा भाऊ शब्द लॉन्च करण्यामागचं पाचवं कारण म्हणजे लोकसभेला मिळालेल्या फटक्यातून सावरून 2024 ची विधानसभा जिंकण्यासाठी देवा भाऊ शब्दच आणला गेला। ही सगळी होती भाजपनं देवा भाऊ शब्द लॉन्च करण्यामागची खरी कारणं। आता देवा भाऊ शब्द नेमका कधी आला ते पाहू। 2024च्या विधानसभा निवडणुका होण्याआधी बदलापुरामध्ये एका चिमुकलीवर शाळेतच अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणामुळे राज्यामध्ये मोठी निदर्शनं सुद्धा झाली होती, मोर्चे निघाले होते आणि याच एका प्रकरणामुळे देवेंद्रचा देवा भाऊ झाला। या प्रकरणातील अक्षय शिंदे नावाच्या गुन्हेगाराचा त्यावेळी ऐन विधानसभा निवडणुकीआधी एन्काउंटर केला गेला आणि याच एन्काउंटर नंतर राज्यभरामध्ये बॅनर लागले देवा भाऊचा न्याय या आशयाचे। याच बॅनरवरच्या देवा भाऊ या शब्दावरच नंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीमध्ये कॅम्पेन केलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं सगळीकडे देवा भाऊ हा शब्द चर्चेत आला। लाडक्या बहिणींसाठी देवा भाऊ ही भाजपची टॅगलाईन विधानसभेमध्ये चांगली गाजली आणि याच देवा भाऊ या शब्दाच्या जोरावर भाजपला 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं। विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा देवा भाऊ या शब्दावरून देवेंद्रजींना विरोधकांनी टार्गेट केलं। देवा तूच सांग असं म्हणत शरद पवार गटानं शेतकरी मोर्चा काढला। थोडक्यात देवेंद्रचा देवा भाऊ भाजपनं केला त्याचं एकमेव कारण म्हणजे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी हेच एक उद्दिष्ट होतं।